लोटांगण महाद्वारे संचरण सरजम सद्रनिलाव धाजम जगणनित वाणी मंडलम मंडलाना तरुण तुळसी माला कंदर कंजनेत्रम सुदैवलासम विठ्ठलम चिंतयामि पंडरंगा गुरु प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने गतीचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास का ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदं भुजते जगस्पति स्वदेशं विद्रान देवे सदा स्तोय मानम समाधिस्थ मूर्ती भजे ज्ञान देवं जयंती किल्ल्या स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण त्याची वंदू श्री चरण श्री गुरुचे नमस्कार मी आता नमो सद्गुरु तुका ज्ञानादीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु सच्चिदानंद मूर्ति अमंगल भव अमंगल हारी रघुसुध शरत अजर बिहारी राम सिया वारकरी संतांच्या घेईन मी जन्म यासाठी देवा तुझी चरण सेवा साधावया हरिनाम कीर्तन संतांचे पूजा घालीन लोटांगण महादेव प्रस्तुत प्राप्त प्रसंग घेतलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदनीय देऊचे सुप्रसिद्ध साधू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय यांचा 5 चरणाचा बहुतेकांच्या पाठांतरात असणारा अभंग आहे. अभंगाच्या प्रथम चरणात माझे जगद्गुरु तुकोबराय भगवंताच्या पुढोबा राहून आपल्या अंतःकरणातील इच्छा प्रतिज्ञेच्या माध्यमातून भगवंताकडे पुढे मांडताय. काय इच्छा तुकोबरायांची घेईन मी जन्म यासाठी देवा भगवंताच्या पुढे पण म्हणतात मी पुन्हा जन्माला येईन. काय म्हणतात तुकोबराय मी पुन्हा जन्माला येईन. तेव्हा भगवंतांनी विचारलं तुकोबराय तुम्ही जन्माला येणार म्हणताय खराय पण कशा करता येणार. तेव्हा तुकोबराय तुझी चरण सेवा साधावया. मग भगवंतांनी दुसरा प्रश्न केला तुकोबराय तुम्ही सेवा करणार म्हणताय खराय पण कोणत्या प्रकारची सेवा करणार. जेव्हा तुकोबराय सांगतात मी 1 नाही 2 नाही 3 प्रकारची सेवा करीन. कुठली हरिनाम कीर्तन संतांचे पूजन घालीन लोटांगण महाद्वारी असे 3 प्रकारची सेवा मी जन्माला आल्यानंतर करीन. आणि या 3 सेवा जर मला प्राप्त झाल्या मिळाल्या साध्य झाल्या तर माझी अवस्था कशी असेल आनंद निर्भर मी आनंदात असेल निर्भयतेत असेल सुख दुःखाची चढ मला नसणार आहे. आणि मला कोणती सायास करण्याची गरज नाही. आणि सायास न करी न धरे आस होऊ न उदास सर्व उदास करताना भगवंता तुझी मी सेवा करेन. आणि ही जर 3 सेवा जर मला प्राप्त झाल्या साध्य झाल्याच तर मोक्ष जो दुर्लभात दुर्लभ योग्यांना सुद्धा जो मोक्ष प्राप्त होऊ शकत नाही तो मोक्ष आमच्या घरी दासी म्हणून काम करील. मोक्ष आम्हा घरी कामारी ते दासी होय सांगू ऐसे तू कामने हरिनाम कीर्तन संतांचे पूजन घालीन लोटांगण महाद्वारी असा अभंगाचा सरळ आणि साधा भावार्थ आहे. विठ्ठल अभंग थोडासा पर्याय श्रीराम आषाढी पायपिटी पालखी सोहळा भैरवाडी पंढरपूर आज चालू असलेला
वारी आणि आज दुसऱ्या मुक्कामाची कीर्तन रूपी सेवा माझ्यासारख्या पामराला माझं परम भाग्य समजतो. पण आज कोण सुनेला सांगून आलंय, कोण सासूला सांगून आलंय, कोण पोराला सांगून आलंय. मी तर जरा सांभाळ नालेल्या सर्व वारकऱ्यांचं पुन्हा एकदा मी सहर्ष असं स्वागत करतो. महाराज, आपण जन्माला आल्यानंतर लक्षपूर्वक आहे का, आपण जन्माला आल्यानंतर प्रामुख्याने 2 कामं करावीची. कोणती? अरे वाचावी 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 ज्ञानेश्वरी, वाचावी 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 ज्ञानेश्वरी, वाचावी 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 ज्ञानेश्वरी, वाचावी 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 ज्ञानेश्वरी. गोळा पहावी पंढरी, गोळा पहावी पंढरी, वाचावी 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 ज्ञानेश्वरी, वाचावी 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 ज्ञानेश्वरी. गोळा पहावी